एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यासह राज्याच्या अनेक भागात परतीच्या पावसानं हाहाकार उडवलाय। यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अगोदरच शेतकऱ्यांच्या तोंडाला कर्जमाफीची पानं पुसलेल्या शासनाकडे आता मदतीची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ नेते, एक अभ्यासू व्यक्तिमत्व तथा शेती अभ्यासक असलेले प्राध्यापक दत्तात्रय अडसरे यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे। पाहूयात। आजच्या परिस्थितीमध्ये परतीच्या पावसामध्ये अख्खा मराठवाडा आणि विदर्भ याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे। त्याच्यामध्ये कोणतं पीक असं राहिलेलं नाही। तूर असो, सोयाबीन असो, ऊस असो, अशा जेवढे शेतकऱ्यांनी पिकं केलेली शेतामध्ये तर संपूर्ण शेतीमध्ये वाहून गेलेले आहेत। एकही पीक उभं नाही, कपाशी सुद्धा नाही। आज कपाशीचं वाटोळ झालेले आहे, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं प्रत्येक शेतामधलं पीक वाहून गेलेले, काहीची तर जमीन सुद्धा वाहून गेलेली। म्हणजे अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्याला खायला काही नाही। स्वतःचं जे काही प्रापंचिक त्यांनी साठवून ठेवले ते सुद्धा नद्यामध्ये वाहून गेलेले, ओढ्या नद्याला पाणी आल्यामुळे ते सुद्धा ते वाहून गेलेले। तेव्हा शासनाने नुसतं पंचनामे करून चालणार नाही। शासन पंचनामे कोणते करणार आहे? आता शेतीमध्ये पिकच उभं नाही तर पंचनामे कोणाचे करणार आहे? तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचा उतारा घ्यावा शासनाने, आणि त्या उतार्याप्रमाणे काही शासनाने ठरवलं असेल, काय इकरी द्यायचं असेल ते त्यांनी त्या शेतकऱ्याला उतारा पाहून, सातबारा पाहून त्यांनी शेतकऱ्याला त्या कर्जमाफी करावी। त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आश्वासन दिलेले आहे सत्ताधारी सरकारने की शेतकऱ्याचं कर्ज माफ करू म्हणून, आतापर्यंत फक्त प्रत्येक जण बोलतो की आम्ही माफ करणार आहोत, आणि त्याच्यामध्ये एकी नसल्यामुळे, विचारसरणीमध्ये एकी नसल्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी नाही। सर्व सहकारी सोसायट्या बंद पडलेल्या आहेत। त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाली सध्या कोणी राहिले नाही। याचं कारण असं आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्म समभाव आणि संयमता याच्यामुळे शासन दुर्लक्ष करते। खरं पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी क्रांती व्हायला पाहिजे, पश्चिम बंगाल सारखी क्रांती व्हायला पाहिजे, तेव्हा कुठे शासन ते धोरणात येणार आहे। अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्याची आहे की ना घर का ना घाट का, शासनाचा नाही आणि घरचा नाही, अशा प्रकारची शासनाने शेतकऱ्याची अवस्था करून ठेवलेली। समाज दारिद्र्यावस्थेत गेलेला आहे, सरकारचं लक्ष नाही, समाजामध्ये काय चाललं लक्ष नाही, कुठे वितंडवाद काय चोऱ्या असतील ते तिकडे लक्ष नाही। अजिबात सरकारचं धोरण ते सारं चुकीचं चाललेलं आहे। म्हणून या महाराष्ट्रामध्ये सरकारने जे आहे, जे शासनामध्ये सरकार आहे, यांचं एवढं मोठं दुर्लक्ष आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही सरकारचं झालेलं नाही। यशवंतराव चव्हाणापासून आपण पाहतोय, वसंतराव असो, सुधाकरराव नाईक असो, व जे मुख्यमंत्री झाले असतील त्यांनी सर्वांनी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं होतं, आणि म्हणून शेतकरी जगला तर संपूर्ण समाज जगतो, शहरवासी सुद्धा जगतात। आज या शासनाचं लक्ष फक्त शहरवासी असतं, आणि म्हणून खेडेओस पडून राहिले। आज सुद्धा सर्व खेडेगावाच्या सर्व पालकांमध्ये विचारसरणी अशी तयार झालेली आहे की आपले मुलं शिकवा आणि शहरमध्ये नोकरीला पाठवा, खेड्यामध्ये शेती करण्यामध्ये काही नाही, अशा प्रकारची मनोधारणा शेतकऱ्यांमध्ये सुद्धा तयार झालेली आहे। आणि म्हणून कालांतराने खेडे ओस पडणार आहे, शेती ओस पडणार आहे। शासन फक्त मतदानाच्या आशेने काही प्रलोभने तयार केले, आणि अशा प्रकारचे आर्थिक संकट केवळ सरकारवर टीका आलं की हे कुठंतरी फुकट वाटायचे धोरण हे सरकारने ठेवलेलं आहे। म्हणून प्रत्येक खेडेगावाचा माणूस विचार करतो की आपले मुलं शिकवा आणि शहरमध्ये पाठवा, त्यामुळे कालांतराने शेती नष्ट होणार आहे। शेती कोणी मजूर काय नाही, मजूर राहिलेले नाही, मजूर काम करत नाही, फुकट त्यांना सारं खायला मिळून राहिलेलं आहे। याचा परिणाम असा होणार आहे शेतीवर ओस पडणार ते। महाराष्ट्र सुद्धा संपूर्ण या देशामध्ये
कालांतराने महाराष्ट्र सर्वात पिछाडीवर जाणार आहे. तेव्हा सरकारने याचं दुर्लक्ष न करता शेतकऱ्याकडे लक्ष जर दिलं तरच महाराष्ट्र हा जिवंत राहू शकतो. समाज जिवंत राहिला तर शासन जिवंत राहणार आहे. अशा प्रकारे शासनाने कोणत्या प्रकारचे पंचनामे हे उगाच विनाकारण जे खोटाण करू नये. साध उतारा पाहून त्यांना जे अनुदान द्यायचं असेल, जे काही तुम्हाला नुकसान भरपाई द्यायची असेल ती ते सरकारने द्यावी. अशाच प्रकारची विनंती मी सरकारला केली. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.